बुके नको, भावना महत्त्वाच्या. साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणाचा संदेश. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता साताऱ्यात दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या साधेपणाने पुन्हा एकदा सातारकरांची मने जिंकली. सैनिक शाळेच्या हेलिपॅडवर आगमनावेळी स्वागतासाठी ठेवलेले बुके स्वीकारण्याचे त्यांनी टाळले. बुकेपेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत, हा संदेश देत त्यांनी प्रत्येक बुकेतून केवळ एकच फूल स्वीकारून त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून उपस्थित राजकीय नेते, पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारीही अचंबित झाले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासह राज्य पोलीस दलाच्या वृंदावन पोलीस टाउनशिप प्रकल्पाचे लोकार्पण आणि भाजपच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकातील विजयी उमेदवारांचा गौरव सोहळा अशा विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री साताऱ्यात आले आहेत. राष्ट्र शिष्टाचारानुसार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्वप्रथम शाल देऊन त्यांचे स्वागत केले. मात्र सत्कारावेळी देण्यात आलेल्या बुके मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. त्यानंतर भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले यांनी दिलेले गुलाबाचे पुष्प त्यांनी स्वीकारले. पुढे सातारचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी दिलेल्या बुकेतूनही त्यांनी प्रत्येकी एकच फूल स्वीकारत शुभेच्छा घेतल्या. एकंदरीत औपचारिकतेपेक्षा भावनांना प्राधान्य देणारा मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा स्वभाव पुन्हा एकदा सातारकरांना अनुभवायला मिळाला. साधेपणा, विनम्रता आणि जनतेशी नाते जपणारी ही शैली उपस्थित सर्वांच्या मनावर ठसा उमटवून गेली. सातारा शहराचे नवीन नगराध्यक्ष पाल यात्रेत लाखो भाविकांची उपस्थिती. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांच्या साक्षीने पाल येथील श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांचा पारंपरिक शाही विवाह सोहळा शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता गोरज मुहूर्तावर भक्तिमय वातावरणात पार पडला. खंडोबाच्या नावानं चांग भलं, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने संपूर्ण परिसर पिवळाधमक झाला होता. श्री खंडोबास बोहल्यावर चढताना पाहण्यासाठी यंदाही भाविकांचा जनसागर उसळला होता. देवस्थान ट्रस्ट, यात्रा समिती आणि प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे यात्रा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली. दुपारी 3:30च्या सुमारास देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी मंदिरातील विधी आटोपल्यानंतर अंधार दरवाजाजवळ रथात विराजमान होत मुख्य शाही मिरवणुकीला प्रारंभ केला. फुलांनी सजवलेल्या छत्र्या, शासनकाठ्या, मानाचे गाडे, पालखी आणि राजेशाही थाटातील रथ असा भव्य दिमागदार सोहळा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. मुख्य मिरवणूक पुलावरून तारळी नदीपात्रात पोहोचताच भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करत जय जयकार केला. नदीचे दक्षिण पात्र भाविकांनी खचाखच भरले होते आणि पाहता पाहता परिसर सोनसळी रंगात न्हाऊन निघाला. सायंकाळी मिरवणूक मारुती मंदिर मार्गे बोहल्यावर आल्यानंतर मानकरी देवराज पाटील यांनी श्री खंडोबास बोहल्यावर चढवले आणि पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. भक्तिभाव, परंपरा आणि उत्साह यांचा सुंदर मिलाप असलेला हा दिव्य सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. पाचगणीमधील आमिर खान यांच्या निवासस्थानी मंत्री मकरंदाबा पाटील यांची सदिच्छा भेट. सिने अभिनेता आमिर खान यांच्या पाचगणी येथील निवासस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कला, समाज आणि विविध समकालीन विषयांवर मनमोकळी व सखोल चर्चा झाली. ही भेट अत्यंत आपुलकीच्या वातावरणात पार पडली. पाचगणी आणि आमिर खान यांचे नाते केवळ व्यावसायिक नसून ते भावनिक आहे. डिसेंबर 2005 मध्ये आमिर खान यांनी किरणराव यांच्यासोबत पाचगणी येथे विवाह केला होता. त्यामुळे हे ठिकाण त्यांच्या आयुष्यात विशेष स्थान राखून आहे. पाचगणीमध्ये असलेला त्यांचा सुमारे 2 एकर परिसरातील भव्य बंगला हा त्यांच्यासाठी शांतता आणि विश्रांतीचे केंद्र मानला जातो. येथे
ते कुटुंबीय व मित्रांसोबत अनेकदा वेळ घालवतात. लगान या गाजलेल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आमिर खान यांचे पाचगणीशी नाते अधिक दृढ झाले. येथील निसर्ग सौंदर्य, शांत वातावरण आणि हवामान त्यांना विशेष भावले. शहराच्या धावपळीपासून दूर राहण्यासाठी पाचगणी हे त्यांचे आवडते ठिकाण असल्याचे त्यांनी अनेकदा व्यक्त केले आहे. पाचगणी हे भारतातील स्वच्छ शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते, याबद्दलही आमिर खान यांनी अभिमान व्यक्त केला आहे. एकूणच पाचगणी हे आमिर खान यांच्यासाठी केवळ विश्रांतीचे ठिकाण नसून त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचे आणि अंतर्मुख शांततेचे प्रतीक ठरले आहे. अशा या ठिकाणी झालेली मंत्री मकरंद आबा पाटील यांची सदिच्छा भेट सांस्कृतिक आणि सामाजिक संवादाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शिक्षक बदली विरोधात अपशिंगे येथे विद्यार्थ्यांचा अनोखा एल्गार. पालकांच्या पाठिंब्याने रस्ता रोको, संस्थेने बदली केली रद्द. रहमतपूर येथील पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या अपशिंगे तालुका कोरेगाव येथील हायस्कूलमधील शिक्षक सयाजी माने यांच्या अन्यायकारक बदलीच्या निषेधार्थ विद्यार्थी व पालक शुक्रवारी सकाळी 9 वाजता रस्त्यावर उतरले. गावाच्या मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन करत विद्यार्थ्यांनी बदली रद्द करा अशी मागणी जोरदारपणे मांडली. आंदोलनाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पालक, स्थानिक पदाधिकारी आणि संस्था चालकांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा घडवून आणली. चर्चेनंतर संस्थेकडून सयाजी माने यांची बदली तुर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी आनंद व्यक्त करत आंदोलन मागे घेतले. साधारणपणे शैक्षणिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू असताना आणि इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा कालखंड असताना शिक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. बदलीची माहिती समजताच विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर सहभागी होत निषेध नोंदवला. लोकनियुक्त सरपंच प्रवीण भोसले यांनीही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत संस्थेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कांडगे पाटील यांच्या मध्यस्थीने केलेल्या चर्चेतून तोडगा निघाला आणि बदली रद्द झाल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान यापूर्वी बनवडी तालुका कोरेगाव येथेही शिक्षक बदली विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याची घटना घडली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची व पालकांची सजग भूमिका अधोरेखित झाल्याची चर्चा तालुक्यात दिवसभर सुरू होती. एकूणच शिक्षक बदली प्रकरणात संवादाद्वारे तोडगा काढण्याचा सकारात्मक आदर्श या आंदोलनातून समोर आला आहे. बदलीचा निर्णय अतिशय चुकीचा आहे. गेले 20 वर्ष झालं अतिशय चांगल्या पद्धतीनं सयाजी माने सर आमच्या या अपशिंगे हायस्कूलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आणि सगळ्यांच्या सर्व मुलं असतील, पालक असतील, यांना सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण द्यायचं काम आणि चांगली शिस्त लावण्याचं काम सयाजी माने सरांनी केलेले आहे. आणि त्यांची अचानक बदली केल्यामुळं सर्व मुलांच्यात असंतोष आणि पालकांचा आक्रोश निर्माण झालेला आहे. तरी शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर संस्थेनं निर्णय घेतला तर योग्य आहे, परंतु हा राजकीय याच्यावरती निर्णय घेतलेला असावा. तरी राजकारणासंदर्भात याविषयी बोलण्याचा विषय नाही, परंतु मुलांचं, आमच्या गावातल्या कोणत्याही मुलाचं नुकसान व्हायला नको म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांचं आणि मुलांचं, सर्व पालकांचं आमचं म्हणणं आहे की शैक्षणिक वर्ष होईपर्यंत कसल्याही परिस्थितीत कोणत्याही शिक्षकाची बदली करू नये ही आमची सरपंच म्हणून संस्था चालक आणि सर्व चेअरमन यांना विनंती आहे. काल ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व मुलांच्या वतीनं पालकांच्या वतीनं पालक सर्वजण गेटवर, शाळेच्या गेटवर थांबले होते आणि कालच सचिव आले होते, संस्थेचे सचिव आले होते, त्यांनाही माहिती दिली की अशा पद्धतीनं मुलं आणि पालक आक्रोश करत आहेत. तरी आज आपण रस्ता रोको करणार आहे, सर्व पालक येणार आहेत आणि सर्व मुलं ही शाळेत काय जाणार नाहीत आणि रस्ता रोको करणार आहेत असं कालच सूचित केलेलं होतं. वडूज पोलिसांचे कौशल्यपूर्ण पाऊल. सायबर फसवणुकीमधील 4 लाखाहून अधिक रक्कम फिर्यादींना परत. वडूज पोलीस ठाण्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील रक्कम फिर्यादी व्यक्तींना शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता परत करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास केला. तसेच
सातारा सायबर पोलीस ठाण्यानेही तांत्रिक मदत केल्याने हे गुन्हे उघडकीस येऊन फसवणुकीतील निधीचा मागोवा घेता आला. या संयुक्त प्रयत्नातून फिर्यादींना एकूण 4,44,143 इतकी रक्कम परत मिळवून देण्यात आल्याचे सोनवणे यांनी शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता सांगितले. सायबर गुन्ह्या विरोधातील ही यशस्वी मोहीम नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलीस स्टेशनची टीम सायबर ची रोकथाम करण्यासाठी किंवा सायबरचं डिटेक्शन करण्यासाठी सायबर इन्व्हेस्टिगेशन टीम पोलीस स्टेशन स्तरावरती आहे. ती टीम आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर, त्याचबरोबर ॲडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम, DYSP रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात त्यांना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे आणि त्या टीमने अतिशय वाखाणण्याजोगं एक काम केलेलं आहे, उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. माननीय SP सरांच्या हस्ते गेल्या क्राईम मिटिंगमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या त्यांना गौरवांकित देखील करण्यात आलेलं आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये वडूज पोलीस स्टेशनला जे काय ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सायबर संदर्भाने विविध पोर्टलवरून, त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या पोलीस स्टेशनचे शिवाजी खाडे मेजर, त्याचबरोबर गणेश शिरकोळे, महिला पोलीस अंमलदार कोमल पवार मॅडम आणि कुंडलिप कटरे यांनी 1930 या टोल फ्री क्रमांकावरती ताबडतोब त्या तक्रारीची दखल घेऊन ते ज्या अकाउंटवरती रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती किंवा वळती केली होती सायबर फ्रॉडिलंट लोकांनी, तर त्याला फ्रीज करून ती परत देण्याचं काम ते मान्य न्यायालयाशी पत्रव्यवहार असेल, बँकेशी असेल, ते बँकेशी पत्रव्यवहार तत्परतेने करून एकूण 11 विक्टिम्स म्हणजे सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या किंवा ज्यांच्या आर्थिक हानी झाली होती अशा 11 व्यक्तींना एकूण 4,44,143 रुपयाची रक्कम आपल्या डिव्हिजनचे SDPO रणजित सावंत सर यांच्या हस्ते मदत केलेली आहे.